हे समजून घ्या, कारण की ना ड्रायव्हर आपला कसं असतं माहिती का, थोडं मला सहज बोलता येत नाही. आजचा ब्लॉग कशासाठी बनवला माहिती का, अगदी 15-20 मिनिटात गाडीचं काम झालं. मग ते परवीन दादांना काय लाईन लावली, कशी लावली आपल्याला माहित नाही. तर ग्रुपमध्ये मी 100% परवेश म्हणजे परवेश. आणि मला पावती सुद्धा भेटली तरी त्या माणसाचा फोन आला, आपण काही काही केलं असतं म्हणे. खरं आहे ते माझ्याकडून, ते जाऊ द्या. परवीन भाऊ खरंच तुम्ही माणसं जोडता. तो ग्रुप बी केला, तो योग्य केला. कारण की अगदी 15 मिनिटात नाही काम झालं. हे फक्त तुमच्यासाठी परवीन दादा. जय संगत, ते नाव म्हणता नाही येत मला, पण मी आज ब्लॉग याच्यासाठी बनवतोय. बाहेर फिरत असताना आपण कुजरवले महाराज भरपूर फिरतो. आणि परवीन भाऊ गोंदेगावचे वाघ म्हणून त्यांचं नाव. महाराज आज लक्षात आलं मला, एका फोन लावला होत्या भाऊनं, योगेश भाऊ म्हणून हे मुक्त्यानगरचे. मी बरामपूरहून येत असताना काय झालं, माझ्या डिझेलचं फिल्टर फुटलं. परवीन भाऊनं कारागीर म्हणजे योगेश भाऊ कोणतरी आपले म्हणजे ते ग्रुपमधलेच कोणतरी आहे, तालुका प्रमुख सारखेच येते मी. तर त्यांना योगेश भाऊला फोन लावला, तेवढ्या मिनटात कारागिराला काम झालं, व्यवस्थित क्लिअर झालं. म्हणजे योगेश भाऊला कॉल कोणा केला, परवीन भाऊनं. आपल्यासाठी महत्त्वाचं कोण आहे, परवीन भाऊ. परवीन भाऊसाठी कोण आहे, आपल्या योगेश भाऊ. म्हणजे योगेश भाऊ, परवीन भाऊ सगळे योगेश भाऊ सारखे मित्र जोडणं हे सोपं नाही. हे जोडणं परवीन भाऊलाच जमलं. आणि परवीन भाऊ बरोबर काही लोक आहे असे तर त्यांचे मला नावं माहीत नाही, कारण की मी आत्ताची प्रवेश करतो त्या ग्रुपला. तरी महाराज आजचा ब्लॉग स्पेशल याच्यासाठी आहे का त्या ग्रुपला जुळा. कारण की मग हे अगदी फक्त 10 ते 20 मिनिटात काम होऊन मी परवासाला लटकून गेलो. म्हणजे परवाशी सुद्धा आपल्यापासून परेशान होत नाही. तर परवीन वाघ भाऊ, परवीन दादा, तुम्हाला माझे बोल आहे ना थोडेसे अवघड आहे, मला जमत नाही आहे. पण जय हरी परवीन भाऊ, जय हरी.